तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेअर मार्केटिंग. शेअर मार्केटिंगमधील सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी या खालीलप्रमाणे आहेत. पहिली म्हणजे ट्रेडिंग आणि दुसरी म्हणजे इन्व्हेस्टमेंट. ट्रेडिंगचे 4 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे स्कॅल्पिंग ट्रेडिंग. स्कॅल्पिंग ट्रेडिंग म्हणजे काही मिनिटांसाठी, काही सेकंदासाठी ट्रेंड घेणे. सकाळ मार्केट 9 वाजता सुरू होतं, बरोबर. 9 ते 9:05 पर्यंत बरेच लोक ट्रेडिंग करून बाहेर पडतात. काही लोक मार्केट ओपन झाल्या 10 सेकंदात किंवा 20 सेकंदात लगेच ट्रेंड करून बाहेर पडतात. त्याला म्हणायचं स्कॅल्पिंग ट्रेडिंग. दुसरा प्रकार आहे इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे आजच्या आज घ्यायचं आणि आजच्या आज विकून टाकायचं. 2 तासात, 3 तासात विकून ते मोकळं व्हायचं. त्याला म्हणायचं इंट्राडे ट्रेडिंग. आणि तिसरा प्रकार आहे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे मी खरेदी केलं आहे, मग मी ते 2-4 दिवसांनी विकणार. साधारणतः 1 आठवडाभरात ते विकणार. याला म्हणायचं स्विंग ट्रेडिंग. चौथा प्रकार आहे पोझिशनल ट्रेडिंग. पोझिशनल म्हणजे 1 महिना, 2 महिने, साधारणतः 5 महिने, 6 महिने, 1 वर्ष, काही महिन्यांसाठी मार्केटमध्ये पोझिशन घेणे. याला पोझिशनल ट्रेडिंग म्हणतात. स्कॅल्पिंग ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग यांचं म्हणणं असतं की बाबा 2 ते 3% तरी आपल्याला फायदा झालाच पाहिजे. स्विंग ट्रेडिंग यांचं म्हणणं असतं की आपल्याला 5 ते 10% फायदा झाला पाहिजे. पोझिशनल ट्रेडिंगचं म्हणणं असतं की बाबा आपल्याला 10 ते 20% फायदा झाला पाहिजे. मी काही महिन्यांसाठी ठेवतोय तर तसा मला प्रॉफिटसुद्धा झाला पाहिजे. या सर्वांमध्ये मालकी हक्क आपल्या नावावर होत नाही. पुढे आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसे द्यायचे, शेअर्स आणि पूर्ण शेअर्स आपल्या नावावर होतो. म्हणजे आपण पैसे द्यायचे आणि तो पूर्ण शेअर आपल्या नावावर करून घ्यायचा. आपला मालकी हक्क आपल्या नावावरती ट्रान्सफर होतो. आपण यावरती लोनसुद्धा काढू शकतो. आपले 1 कोटी शेअर्स असतील तर बँक आपल्याला 50 ते 60 लाखापर्यंत लोन देते. इन्व्हेस्टमेंट म्हणजे 7/12 आणि ट्रेडिंग म्हणजे इसार पावती. ट्रेडिंग म्हणजे काय? इसार पावती. शेअर मार्केटचे प्रकार: इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट आणि कन्व्हर्सी मार्केट. हे 3 मेजर प्रकार आहेत. इक्विटी मार्केट पहिला आहे. इक्विटी मार्केट यांचे 3 प्रकार: कॅश, फ्युचर आणि ऑप्शन. तर आपण पाहूया इक्विटी मार्केटिंगचे एक्सचेंज. पहिला नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. इक्विटीमध्ये 4 ते 5,000 कंपन्या आहेत. कंपन्यांचा शेअर्स असतात, त्याला म्हणायचं इक्विटी मार्केटिंग. म्हणजे जे कंपन्यांचे शेअर्स असतात त्याला म्हणायचं इक्विटी मार्केटिंग. आणि दुसरा एक कमोडिटी मार्केट. म्हणजे जिथं वस्तू बाजार जसं खालीलप्रमाणे गोल्ड, ज्वारी, बाजरी, सिल्वर, ऑइल, निकेल, झिंक, पामॉल, मका, विलायची इत्यादी. कमोडिटी मार्केटचे 2 प्रकार असतात. एक आहे फ्युचर आणि दुसरं आहे ऑप्शन. यात आपण मालाची डिलिव्हरीसुद्धा घेऊ शकतो. आणि पुढे आहे कमोडिटी मार्केट एक्सचेंज. त्याचे MCX याचा फुल फॉर्म आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज. आणि NCDF नॅशनल कमोडिटी अँड डिव्हर्टिव्ह एक्सचेंज. तिसरा आहे कन्व्हर्सी मार्केट. याचे प्रकार असतात 2: फ्युचर आणि ऑप्शन. कन्व्हर्सी म्हणजे चलन बाजार आणि डॉलर, पाऊंड, जपानचं येन इत्यादी ह्या 4 कन्व्हर्सी आपल्या भारतामध्ये आहेत, म्हणजे मेजर ट्रेंड केल्या जातात. कन्व्हर्सी मार्केटचे एक्सचेंज: नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंज. तर मित्रांनो, भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. जय हिंद.